ट्रेनिंग दिलेलं आहे. घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी. एक साधारण 2-3 महिने निघून गेले तर युज्युअली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात. असे बरेच पेशंट खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर ज्या 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं. इतकं इंडियामध्ये तफावत आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे? ब्लड ग्रुप मॅच नाही होत. तर अशा पद्धतीनं स्वॅब ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॅब ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे. दुसरा मेडिकवरचा ॲडव्हांटेज काय आहे? आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे. अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॅब ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. तो एक मेडिकवरचा ॲडव्हांटेज आहे 25 एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये. सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे. कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल, आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही. पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे. कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले, तर ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचतच नाही पेशंट. मग तो बरा होऊ शकतो. टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांट पर्यंत विषय अवघड होऊ शकतो. त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले. होईपर्यंत जात नाहीत. त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते. माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच. आम्हाला टोटल ऍक्च्युअली 10-12 सर्जन लागतात. 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात. तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे. त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं, मग दुसऱ्याचं लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे 4ही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं. ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयसीयूची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात. मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेन्ड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. तर ते सगळं त्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॅबचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात. दुसरी गोष्ट अद्ययावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा, सर्जरी नंतर सुद्धा. आणि महत्वाचं मेडिकवरचं एक फॅमिलियल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कोऑर्डिनेटरचा. ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे, त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं. त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर. त्यांना एक 18 लॅक्स लागतात. अशा पद्धतीनं 2 पेअर झाले म्हणून एक 36 लॅक्स 18+18. चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच्ड असतो. त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करतात. सीएम फंड आहे, काही टाटाचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल. आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे. सीजीएचएसचे सुद्धा आपण काही पेशंट करतो. कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत सीजीएचएसचे रेट्स नीट नसल्यामुळे. ईसीएचएस आपण असोसिएटेड आहे. पोलीस स्कीम आहे. त्याच्यातनं आपण करतो. खराब होऊ नये म्हणून काय काळजी सगळ्या लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे दारू सारखं व्यसन नको आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज, प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा. दुसरं काय नाही. अशा शस्त्रक्रियासाठी मिनिमम एज काय? 70 वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू आणि डोनेशन 18 ते 50 वयापर्यंत. अप टू 70 इयर्स पर्यंत.